नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनंता सूर लिखित कथा. कथेचं नाव आहे नियती. आणि श्रोते हो, सांगायला अतिशय आनंद वाटतो की अनंता सूर यांची ही नियती नावाची कथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माय मराठी BA भाग 2 सेमिस्टर 4 विभाग ब म्हणजे ललित यामध्ये सत्र 2026-27 पासून समाविष्ट झालेली आहे. आणि त्याबद्दल म्हणताना सूर सर म्हणतात की याबद्दल मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर काशीनाथ बराटे, डॉक्टर गजानन मुंदे, डॉक्टर अण्णा वैद्य तसेच सगळ्या सदस्यांचे खूप खूप आभार. खरं तर हा माझा गौरव नसून या कथेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील ज्या भटक्या पारधी समाजाचं संघर्षमय जगणं मी रेखाटलंय त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ऐकूया श्रोतेहो, अनंत सूर लिखित कथा नियती. सारखणीला आमचं बिराड आलं. गाव सोडून आम्ही समदे बाहेर आलो. गाढवाच्या पाठीवरची बिराडं समद्यांनी उतरवली. पुढं जिल्हा परिषदेची शाळा होती. शाळेला सुट्ट्या लागल्यानं वासाड पडलेली. त्या मागच्या गावखारीत आमची बिराड. भारी ऊन. सूर्य आभाळातून आग टाकल्यागत पेटला. संगतीची 4 गाढवं उन्हानं लाहा लाहा करायला लागली. समद्यांनी मिळून 5 पालं उभी केली. 1 बाचं, 2 मोठ्या भावाचे, 1 माहवं आणि 1 लहाण्या पंढरीचं. समदे एका खांद्यातले. बाकी सारे भावकीतले माहूरकडं राहतात. बानं समद्या पालावर एक वार उभ्यानं नजर फिरवली आणि बा माह्याजवळ आला. श्यामा, आता गाव बेबरं दिसून राहिलं. 4-6 महिने हितच राहू समदे. मी मान हलवली. बाजूला शाळेची बोरिंग होती. माय आणि वहिनी संग मैना गेली बोरिंगवर. हलवायला दांडा, आणलं पाणी. मोठा भाऊ मंगल आणि धोंडीबा आले जवळ. मी बायकोला समदेसनी चुलीवर चहा ठेव म्हणलं. बाजूलाच मला मोठ्ठाना आला. कोरडा ठक्क. पल्ल्याड आंब्याची 2 मोठी झाडं. खाली 15-20 ढोरं बसल्या जागी सारखी रवंथ करून राहिलेली. समधी पोरं आंब्याच्या दिशेनं धावली तशी जनावरं उठून त्यांच्याकडं पाहू लागली. पोरांनी सटा आंब्याच्या दिशेने दगड मारले तशी समधी निघून गेली दुसऱ्या झाडाकडं. मैनानं अंगावरचा घाम पुसला, जवळ आली. मी पोतं खाली टाकलं. ती बाजूला बसली. आता या गावामध्ये तित्र बाटर पकडायची बंदी असेल नव? बघू की. आंधी समधी चौकशी करा लागन. जमलं तर बरं, नाहीतर हां पहिले समधी मालूमात करा, नाही तर मागच्यावाने. इतक्यात बाप आला पालामध्ये. मैना बाजूला सरकली, उभी झाली. 3 दगड आणले, भांडं घेतलं, गिलासभर पाणी घातलं भांड्यामध्ये. सामानाजवळ गेली, पुड्या हुडकू लागली. समद्या बारक्यासारख्या पुड्या खोलल्या. माचीच भेटना. माईकडे गेली, माचीस आणली आणि काड्या जमून चूल पेटवली. सूर्य उतरणीला लागला. चुलीवर मैनानं गंज ठेवला. चहाच्या वासानं पोरं आली पाल्याकडं धावत. पुन्हा तिने गिलासभर पाणी घेतलं, टाकलं गंजामध्ये. खाली पुन्हा 4 काड्या लावल्या. फनकटं जळायला लागली तसा चहा उकडला. झाला आमचा चहा. दूध ना अद्रक, समदा गरम पाण्याचा कारभार. मैनानं सामानातली 10 कपं काढली, चहा वातला, समद्यांना दिला. समद्यांचा चहा झाला. बापानं पोराले गावात भीक मागाले पाठीव म्हणलं. मी त्याले नाही म्हणलो. माझ्या मनाला पटना. मला मनानच पटना ना आपल्या पोराने भीक मागणं. समद्या पिढ्या अशाच मातीमध्ये गेल्या. आता मोरच्या पिढ्या सुधारल्या पाहिजे असं बापाले म्हणलो. तसा बाप झाला गप. बापानं धरला गावाचा रस्ता. बापाची देशभक्ती आता दारूतून दिसणार होती. 1 पाऊवा पोटात गेल्याशिवाय तो राहायचाच नाही. मला पटना, इलाज बी चालना.
गावात जाऊन देशी दारूच्या दुकानाची बापानं चौकशी केली. दुकानात शिरला. बन्यानीच्या खिशात हात घातला. 10ची नोट काढली, दुकानदाराला दिली. त्यानं दारू गिलासात दिली. बापानं गिलास घेतला, 2 गोठामध्ये गाळ्यात वाटला आणि पुन्हा माघारी पालाच्या वाटेनं फिरला. रस्त्यानं गावच्या माणसांची गर्दी वाढली. बापू पालावर आला. अंधार झालता. आजूबाजूला कुत्र्याचं बुकणं चाललं होतं. तसा लुडकत बाप कुपामध्ये दाडदिशी पाडला. तिथंच समद्यांकडं बघत मायच्या नावानं शिव्या हसडू लागला. मायसाठी तर काय हो जलंबाराचं दुखणं. तिने बापाकडं मान वळवून बी पाहिलं नाही. आम्ही समदे धावलो कुपाकडं. समद्या भावानं हात धरून बाहेर काढलं, उचलून पालावर आणलं. बापाच्या अंगाला दारूचा घमघम वास सुटला होता. बापाच्या करामती रोजच्या होत्या आमच्यासाठी. हर एक नव्या गावामध्ये बापाची अशी कंट्री घेऊन एंट्री असायची. त्याला तसं पाहिलं ना का आमच्या मानच खाली जायच्या. दिवसभराची पायवाट चालल्यानं समदे थकलो होतो. जेवणं गाईगाईनं आटपली, अंग टाकलं. समदे झोपले आपापल्या पालामध्ये. बाहेर गार वारा सुटला होता आणि एकाएकी बापाच्या पालामध्ये माईच्या किंचाळण्याचा आवाज कानावर आला. तसे धावलो आम्ही आपापल्या पालातून. माय सारखी मारलं माय मले ह्या बायताड्यानं, रोज मूत पिऊन येते आणि मारते असं म्हणून एकसारखी रडत होती. तसतसा बाप मोठ्या काठीनं माईच्या पाठीवर हाणायला लागला. मी बापाचा हात धरला. काऊन मारते माया मायले? असा कसा बाहेर झाला का तू म्हणालो. पण बाप मायला मारणं काही सोडीना. तसा मी मायला तू बाप हो का वैरी असं म्हणत जोराचा धक्का मारला बापाला. तसा बाप पालामागच्या कुपामध्ये जाऊन पडला. माय त्याच्या वारातून सुटली. असं बापाला धक्का देणं माया जीवाला काय पटना. पण मायकडं बघून केलं समद. मलाच लाज वाटायला लागली, पण करणार काय. जे केलं ते बरं झालं असं बी मनाला वाटू लागलं. थोड्या मान तिथं माईच्या पालावर आम्ही समदे थांबलो. तासाभरानं बापाची नाशा उतरली. आमच्या बी डोळ्यामध्ये आता झोप यायली, पण कोणाला सांगाव. बाप आला कुपातून उठून. मायच्या समद्यामोर पाया पाडायला लागला. त्या मायला हे दारू मले हैवान बनवते. आता या समद्या पोरायची आण घेतो आणि हे दारू सोडतो चंद्रे असं म्हणत माईजवळ लोटांगण घालू लागला. माईला त्याचा मोठा अनुभव होता. मग माईचं लढणं बंद झालं. तवा कुठं आम्ही आपापल्या पालात गेलो. बऱ्याच मान झोप लागना. लय मान माय बाप बोलत बसले. मायनं रात्री बापाला ताट केलं. बाप पोटभर जेवला आणि झोपला. गाढवं विकून बाप जगत होता दारूवर. 4 पैसे खिशामध्ये असल्यानं बाप दारूच्या धुंदीत जगत होता. पैसा हाती असला म्हणजे बाप राजा होई. दिवस उगवला. मैनानं चुलीवर चहा ठेवला. मी बसल्या बसल्या पालापासनं दूर नजर टाकली. आमच्या पालाच्या दिशेनं माणसं येत होती. जवळ आली आणि पालाकडं सारखे बघायला लागले. एक माणूस पुढं होऊन कोणाची बेरड आहेत रे अशी चौकशी करायला लागला. तसा बाप पालात ना आला आणि नारायण पारदेचंही बिराड असं सांगायला लागला. आम्ही समदे पालामोर जमा झालो. तेव्हा पुन्हा त्यांनी चौकशी केली. कोणत्या गावाचे आहेत पारदे? मी म्हणलं या जवळचे मराठवाड्यातले. मराठवाड्यातले म्हणजे काय नाव गाव आहे का नाही? माहुराकडले आहोत. बर चांगले राहावं गावामध्ये. बदमस्के कराल ना तर मौतीनं जाल कुत्र्याची आहे. नाही हो आम्ही तसे नाही. तसे नाही म्हणजे माणसाचे गुण थोबाडाव दिसते का? मांग पारदे आले होते तुमच्या भागातले. रात्रीले 4 घरं फोडून गेले गावातली. नाही तुमचं बरोबर आहे, पण आम्ही नाही तसं काय करणार. बाप त्यांच्यामोर हात जोडून सांगायला लागला. बापाच्या बोलण्यानं समदे थोडे वर रमले. आता तुम्ही आमच्या गावामध्ये कोणता धंदा करायला आले? कोणता बी. मजुरीचा, शिकारीचा, काय बी चालते आम्हाशी. बरं आता 2-4 दिवस लावे ती तर पकडा, मग बघू दुसऱ्या कामाचं. बापानं मान हलवली.
सगळ्या बाया आपापल्या पालात जाऊन बसल्या. इतक्यात पोरं जमा झाली पालातली भोवताल. बाप रागावला तशी पोरं आंब्याकडे धावत सुटली. बरं, धरा आता लावे चित्र तुम्ही. तशी काय बी भीती नाही या परिसरामध्ये, पण पोलिसांपासून 4 हात दूर राहावा. सापडलं तर बाहे मारते लाकायचे. पंढरीनं सांगितलं. आम्ही करतो पाटील बरोबर शिकार, तुम्ही चिंता नको करूत. हा, आल्यासारखं थोडं चहा पाणी प्या आमच्या गरीबाच्या पालावरचा. आपण हितलेच आहे का? नाही म्हणजे थोडी ओळख दिली तर बरं होईल. तसा एक पुढे आला आणि म्हणाला, अरे बाबा, हे सारखनीचे सरपंच आहेत आत्माराम पाटील, आणि हे गावचे पोलीस पाटील आहेत आनंदराव. ओळख करून दिली. मी पालात गेलो, ताडपत्री आणली, पाला पुढं टाकली. ज्याचा खावं ठोंबरा त्याचा राखाव होंबरा, अशी प्रवृत्ती आमच्यामध्ये बापापासून आली होती. त्या समद्यांना बसायला सांगलं तसंच समदे त्यावर बसले. मी मैनाले हाक मारली. ती आली. चहा मांडाले सांगितलं. तिने गंज घेतला, 2 गिलास पाणी टाकलं, ठेवला गंज चुलीव, पेटिवली चूल. चहा उकडू आला. तिने चहा गाळला, आणला. समदे चहा पेले आणि जायला उठले. आम्ही बी उठून उभे झालो त्यांच्या मागं. जाताना पाटलानं थोडी इकडं तिकडं नजर टाकली आणि बारीक आवाजात एक डोळा लहान करत बापाजवळ येऊन म्हणले, काही भेटलं तर आमसनी सांगत जावा, लय दिसना आले या पारदी गावात. तसा बाप म्हणाला, हा मालक, मी लावतो बघा आज माझ्या समध्या पोरासनी कामाला. सरपंच गेला. पोलीस पाटलाची बी हो मिळाली आणि लागलो आम्ही समधे फांजा काढाया. जेवणं केली आणि निघालो शिकारीच्या दांद्याला, शिवार हुडकत नाल्याच्या काठाकाठानं. नजरेपुढं सारं शिवार बाकास पडलेलं. उन्हानं माती बकरं कापल्यागत फाटलेली. ऊन झालं तसं गेलो लांबवर चालत चालत. चालण्यानं जीव उन्हामध्ये लाहा लाहा करून राहिलेला. थैल्यांमध्ये हात घातला, पाण्याची बॉटल घेतली आणि लागलो गाटा पाणी प्यायला. जीव शांत झाला तसा पुढचा रस्ता धरला. तितक्यात 2 तित्रं वर आडली. दिशेचा अंदाज घेतला, आवाजाची खात्री केली आणि फांज मांडली. पुन्हा थैल्यात हात घातला, साऊंड लावला आणि बसलो लपून झोडपामध्ये निरगोडीच्या. आले धावत 2 तित्र, अडकले गपकन फांजमध्ये. सारखे फडफडायला लागले. मी उठलो, निरगोडीच्या झोडपातनं धावलो फांजकडं, पकडलं. मानतून वायरचा धागा काढला, पाय बांधले आणि थैल्यात टाकले तसे आणखीन फडफडले. थोड्या वेळानं शांत झाले. बोयनी झाली. अंगाले सुडली खाज, हाताले नाही लाज, असं म्हणत पुन्हा तासाच पुढं निघालो. पालं बरीच मागं पडल्यानं नजरेपुढं दुसऱ्या गावाचं शिवार दिसायला लागलं. थोडी झाडाखाली विश्रांती घ्यावं म्हणून थांबलो. इतक्यात कोणीतरी येताना दिसलं. त्यो जवळ बी आला. कोण आहे रे तुम्ही? खड्या आवाजात विचारलं. मी म्हणलं, अहो मी रामा पारदी. काय धरले का शेकार रा? हा, 2 सापडले ती तर. एकशेल का? हो. केवढेसनी? 300ला. बरोबर भाव लावा, 300लाही झाले. अहो बोनीचा टाईम आहे भाऊ, जास्त नाही सांगणार. आम्हाला बी लपून छपून उन्हातानामध्ये फिरायला लागते ना भाऊ. त्यांनी पुन्हा माझ्याकडे बघितलं, खिशात हात घातला. बरं आण, हे घ्या पैसे, असं म्हणत 100च्या 3 कोऱ्या करकरीत नोटा हातात दिल्या. मी त्याच्या हातात तित्र दिली तसा तो निघून गेला. नजरे आड झाला. माघारी निघालो. नदी आली. सूर्याची तिरीप कमी होऊन 4 वाजले तसं पुन्हा तित्राचं शिवारावर ओरडणं सुरू झालं. मी आवाजाचा अंदाज घेतला. खालच्या बांधाकडच्या आवाजाच्या दिशेनं गवतामध्ये फांज मांडली. लावला मोठ्याला साऊंड. धावत जाऊन बसलो एका बाल्या मोठ्या जोडपामागं. अहो इतक्यात फास फास करत नाग निघाला ना मोठ्या वारुळातनं. केला त्यांनी वार फाना काढून रप्पदिशी पाय. अहो जप्पदिशी पाय घेतला माग. वाचलो एकदाचा. जीव घाबरागोबरात झाला. अंगाली जिंजिने आल्यासारखं झालं. नाग वाऱ्यासारखा आला आणि पापणे हालत नाही तसा निघून गेला समोरच्या मोठ्या वारुळात. माझी तर पंढरीच घाबरली.
नातं गोतं टाकलं पोतं अशी जागी अवस्था झाली, तोंडातनं शब्द फुटाना. बऱ्याच उशिरा जीव जाग्यावर आला. साऊंडच्या दिशेनं 4 तित्र फांजत अडकून फडफडत होती. नजरेसमोर मोठा नागच दिसून राहिला. केली हिंमत, उठलो. फांजमध्ये अडकलेली तित्री काढली, जमा केली फांज, बांधली तित्र, बांधून टाकली थैल्यात. धरला बिराडाचा रस्ता. सूर्य उतरणीला आला होता. मी तसाच पालाच्या दिशेनं चालायला लागलो. मनात धाकधूक सुरूच होती. मसनात बसावं पण एकटं नसावं असं वाटायला लागलं. आलो धपा धपा पावलं टाकत एकदाचं पालावर. समदे भाऊ अगोदरच आलेले. समद्याईले 4 तितर भेटले, मला 2 जास्त. समद्यांनी 2 तित्राची केली कापाकाप, मांडली भाजी चुलीव. समदा वास शिवारभर घुमायला लागला. बापानं मायले 10ची नोट मागितली आणि पकडला दारूच्या दुकानाचा रस्ता. मी भीत भीत माईनाजवळ नागाची गोष्ट सांगितली तसं तिचं बी दाबदान आणलं आणि तिने माझा हात आपल्या हाती ठेवत शपथ घातली. मी मान हलवली तसा तिचा जीव आला. मी पालातनं बाहेर आलो. गावाच्या वाटेकून पालाकडं कोणीतरी येताना दिसलं. जवळ आले. सरपंच आणि पोलीस पाटील निघाले. त्यांनी आणली का र शेकार आणि किती सापडले समद्याला तित्र. आमच्याजवळ चौकशी केली. आम्ही आपापली 8 तित्र त्यांच्या हाती दिली. त्याईनं 200च्या जोडीनं पैसे हातात दिले. मुकीले झवलं, हाकणं बोंब अशी आमची गत. समद्यांनी एकमेकाकडं पाहिलं. ते दोघं बी आले तसे निघून गेले गावच्या वाटेनं. आम्ही वाटणी केली पैशाची. गावचा बाजार होता. समदे भाऊ गेलो थैले घेऊन बाजारात. समद्यांनी थैला भरून भाजी घेतली. फिरलो माघारी समदे. चालता चालता देशी दारूचं दुकान आलं जवळ. मोठा भाऊ दारू प्यायला गेला. मी पंढरीले घेऊन दुकानाच्या दाराजवळच थांबलो. वाटलं आपण माहुराले 4थीपर्यंत शिकलो म्हणून थोडा शहाणपणा आला, नाही तर आपण भावासारखंच निघालो असतो मोठ्यावाल्या. आपण पुन्हा जास्त शिकायला पाहिलं होतं असं वाटायला लागलं. पण बाप नाही म्हणायचा. पारद्याची पोरं शिकून मास्तर होते का साहेब होते? समजा ठाव हे मले शिकलं का कोणच्या बी कामी येत नाही पोरग असं म्हणून बाप टोचूनच बोलायचा. शिकतो म्हणलं शाळा तर बाप मागा लागला शाळा मी सोडावी म्हणून. माय बाजू घ्यायची माझी. आपलं दोन्ही पोरं नाही शिकली शाळा, रामेला तरी शिकू दे असं म्हणून माय बापाची समजूत घालायची. पण बापानं तिचं बोलणं काय मनावर घेतलं नाही. आले देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चाले ना. शेवटी बाप जिंकला आणि माझी शाळा सुटली. पारधी असल्यानं नाही शिकू शकलो शाळा असंही वाटत, पण वाटून उपयोग काय. लागलो नाईलाजानं बापासंग फांज घेऊन शिकारीच्या नादाला. मनामध्ये नव्हतं तरी बापामागं जात होतो. वाऱ्यासोबत शिक्षणाचं कोसोदूर स्वप्न बी ओढून गेलं. वयात आल्याबरोबर लग्न जोडलं बापानं. पोरं बारं झाली. दिवसेंदिवस शासनाचे कायदे कडक करून शिकारी आली बंदी. आम्ही भटक्यांनी काय खावं, कसं राहावं आणि कसं जागावं. दिवसेंदिवस जगणं कठीण होत चाललंय. शिकार करावी म्हणलं तर तिथं बी भीती. 6 महिन्यापूर्वी टाकली धाड माहूरच्या पोलिसांनी पालावर आणि नेलं मले पकडून. चांगलं गांड फुटेपर्यंत हाणलं साल्यांनी. शेवटी पंढरीच्या सासऱ्यानं जमानत घेतली म्हणून बरं झालं, नाही तर पडलो असतो फुटल्या आरशासारखं जैलाच्या फुपाटीत एकटं. इतक्यात मंगल आणि दोंडीबाच्या आवाजानं तंद्री तुटली. मी बाणावर आलो. दोघं बी तुल्ल पिऊन लागलो समदे पालाच्या रस्त्यानं. दोघांची सारखी बडबड चाललेली. मी मागं नजर टाकली. बाप बी तसा लुडकत लुडकत पालाकडे येतो होता. आलो पालाजवळ. कुणीतरी पडल्याचा आवाज आला. मागं बघितलं तर बाप काटेरी कोपणात पडलेला. कुणाला सांभाळावं. घेतलं सोबत पंढरीला. आणलं उचलून पालामध्ये बापाला. पालात समजा दारूचा गमगम वास यायला. झोपला बाप पालामध्ये. माय बसली बाजूला बापाच्या. मैनानं हाक मारली तसा उठून आपल्या पालात आलो. मैनानं ताट केलं. जेवण आटपलं. मस्त आणून जेवलो. अंग टाकलं तशी मैना आली जवळ. म्हणायली, आपण मोलमजुरी करू पण यो धंदा सोडा आधी तुम्ही. या धंद्यामध्ये बदनामी जाद आहे हो. अगं मजुरी कोण देईल आपल्याला? पारद्याला तर चोर म्हणतात समजे.
हे चांगलेच जगच नाही. तिने समजावलं. म्हणो काय बी, आधी विचारून पा गावातल्या लोकायले, हे चांगलेच जग नाही. पण गावामध्ये कोण आहे ग आपल्या ओळखीचं? मग त्या सरपंचाला नाही तर पोलीस पाटलाला विचारून पा की. मले तिचं पटलं. बरं पाहतो विचारपूस करून त्याईले उद्या सकाळच्याला, असं म्हणून झोपलो. सकाळ झाली, तोंड धुवून चहा घेतला. गेलो गावामध्ये. सरपंचाच्या घराची चौकशी केली. ते देवासारखे घरीच भेटले. इतक्यात माया माग पंढरी बी आला. पाटलाचे पायच धरले. सन्मानानं जगायसाठी कामधंदा पाहिजे म्हणलं. पाटलानं विचारलं, कोणता कामधंदा करशील? समजा करीन हो पोटभरासाठी. ते तयार झाले. लाबाडी करशीन तर जीवाला मुकशीन म्हणले. मी तर शपथच घेतली. कोऱ्या कागदावर त्यांनी 4 शब्द लिहिले. चिठ्ठी रांगा ठेकेदाराच्या हाती दे, भेट त्याला लाग कामाले म्हणाले. मी चिठ्ठी घेतली. भेटलो दोघं बी ठेकेदाराला. मजुरीनं सडक योजनेच्या कामाला दोघं बी लागलो. अंगातून घाम निघायला लागला. चोरी छिपी शिकारी परीस हे बरं असं म्हणत रस्त्याच्या कामावर घमेल्यानं माती फेकू लागलो. पंढरी ही कामाला भेटला. कष्टाच्या पैशानं पोरांना शाळा शिकवायचं. आता असं शिवार फिरत जागायचं नाही असं आम्ही ठरवलं. पाईप लिकेज असल्यावाने अंगातून घाम सुटला. आली या भोगाशी असावे सादर असं म्हण ढोरावाने सारे मजूर दिवसभर लाज सोडून काम करायचे. अंगातली समदेत ताकद मातीत घालायची. संध्याकाळ झाली. अंधार पडायला लागला तशी ठेकेदारानं सुट्टी दिली. आम्ही निघालो पालाच्या दिशेने. कमी पैशात ठेकेदार अंगभर काम काढून घ्यायचा. दिवस जाऊ लागले. हप्ता आला. आज आठवडी बाजाराचा दिवस आणि पगाराचाही. समदे 10 वाजेपासून बाजारातील आंबेडकर चौकात ठेकेदाराची वाट पाहू लागले. ऊन तापायला लागलं. 2 तास झाले. 12च्या पुढं काटा गेल्यासारखं वाटायला लागलं. खिशात हात घातला. 5 रुपये होते. पंढरीला चहा पिऊ म्हणलं तसा तो आला माग चालत. हॉटेलमध्ये दोघांनी चहा पिला. पुन्हा बाहेर आलो. ऊन आगीसारखं तापलं. उन्हानं बाजारातली लोकांची गर्दी बी पांगल्यागत झाली. हॉटेलापुढं मोठं कडुनिंबाचं झाड होतं. बसलो दोघं बी झाडाखाली. ठेकेदार यायची काही चिन्ह दिसना. सारे मजूर हेरमुसले. वाटलं साले काम काढायचं म्हणलं तर दिवसभर आणि पैसे देण्याच्या नावावर बॉम्बाबॉम्ब. इतक्यात ठेकेदाराची गाडी आली. 4 चाकीला येशी लागून. गाडीतून खाली उतरले तसे समदे मजूर धावले त्यांच्याकडं. मी बी पंढरीला घेऊन गेलो त्यांच्याजवळ. गोळाले माश्या लागल्यागत माणसांची रांग. ठेकेदार नाव घेऊन एकेकाला बोलवायचा. हप्त्याचे पैसे देऊन मोकळं करायचा. शेवटी आमचा नंबर आला. काम चांगलं आहे तुमचं, असंच प्रामाणिकपणे करा, मजुरी वाढवतो तुमची म्हणला की ठेकेदार. आंब्याची फोड चौकड गोड असल्यागत वाटायला लागलं. दोघांच्या बी हातात 1800 रुपये दिले आणि आल्या गाडीनं तो गेला तालुक्याला निघून. दोघं बी शिरलो आठवडी बाजारात. तासाभरात समदा बाजार फिरून भाजीपाला घेतला. धरला पालाचा रस्ता. मध्ये रसाचे आंबे घेतले आणि आलो पालावर. पाल आलं. मोठे भाऊ बायकांजवळ शांत बसून होते. शिकारीवरून रिकाम्या हातानं आल्याचं दिसत होतं. मी महिन्याच्या हातात 100च्या 2 नोटा काढून पगार दिला. तिने थैल्यात पैसे ठेवले. मी दोघांच्या बी हातात 100 रुपये दिले. त्यांच्या डोळ्यातच पाणी आलं. डोळे पुसत त्याने आपापल्या पानातनं थैले आणले. बाजारच्या रस्त्याची वाट धरली. बाप कधीचाच बाजारात गेला होता. तासाभराने तिघं बी आले बाजार करून पालावर. समदेचे तोंडाले दारूचा घम घम वास सुटलेला. समदे गेले बडबड करत आपापल्या बायकांजवळ पालामध्ये. बऱ्याच गोष्टी मात्रा करत करत समदेची उशिरा जेवण झाली. मी बी झोपलो. उद्या कामावर जायचे म्हणून. सकाळ झाली. मी पंढरीला घेऊन कामावर निघालो. धोंडीबान मंगलभाऊ पाठीमागं आले. आम्हाला बी तू ह्यावानी मजुरी करायची म्हणले. घेतलं ते आईले सोबत. गेले समदे भाऊ रोजगार हमी योजनेच्या कामावर. सगळे मजूर कामाला लागलेले. मी ठेकेदाराकडे गेलो तसा तो भडकला. अरे पैसे घ्यायले 4 तास अगोदर हजर आणि कामाले तासभर उशीर कसा? मी म्हणलं 2 मोठे भाऊ आहे. तसा तो नरमला. बरं लागा कामाला समदे. आज 2 तास उशिरा सुट्टी तुम्हाला, समजलं?
मी मान हलवली. आम्ही समजे लागलो कामाला. दुपार झाली, काम थांबवलं, बसलो सारे जेवायला. मी आणि पंढरीनं काढली भाकर, कांद्याची चटणी. 10 मिनिटात आमची जेवण बी झाली. पुन्हा ठेकेदार जवळ आला. पुन्हा उठलो आम्ही सगळे, लागलो कामाला. उन्हाच्या आगीनं समजा अंग पेटल्यासारखं वाटायला लागलं. ठेकेदारानं रस्त्यावरच्या मातीच्या कामावरनं गिट्टी टाकायच्या कामाला लावलं. सूर्य खाली आला तसे बाकीचे मजूर लागले रस्त्याला. ठेकेदारानं आम्हाला थांबवलं. उद्यापासून या रस्त्यानं डांबरीकरण सुरू करायचंय सांगायला लागला. आम्ही हलवल्या माना. त्यानं लगेच 4 कुऱ्हाडी दिल्या आमच्या हातात. बाजूचे लाकडं फोडा, खड्डा करा, मोठे दगड ठेवा, डांबराचा ड्रम ठेवा, लाकडं पेटवा. ठेकेदार मागच लागला. आम्ही हुकमाचे गुलाम. लागलो कामाला. सगळं केलं. डांबर चुलीवर दगडाच्या आधारानं खदखदायला लागलं. ठेकेदार आणखी मोठमोठ्यानं आणखी लाकडं लावा की. आमच्या एकसारखा रागानं वरडायलाच लागला. त्याची घातली पुन्हा आम्ही 4 खोडं गाड्यामध्ये. रात्रीचे 10 वाजे आले. ठेकेदार काही सोडना. चंद्राचं उजेड भोवताल पसरलेला. आमच्या पोटात कावळे ओरडून राहिलेले, पण ठेकेदाराला त्याचं काय. आंधळ्याला सारं जग आंधळं दिसायला लागते. ठेकेदार भूतानं झपाटलेगत आमच्या पाठीमागं लागला. पांढऱ्या शुभ्र उजेडात काळं भोर डांबार खदखद करायला लागलं. ठेकेदार हळूच उठून चुलीतल्या दगडाजवळ जाऊन खोडं सरकवायला लागला आणि एकदम एकाएकी बहाडदिशी डांबराच्या ड्रम खालचा दगड फुटला. तसा ड्रम ठेकेदाराच्या अंगावर चुल्लाटला. वाचवा वाचवा म्हणून 2 मिनिटं जागेवर तडपडला आणि कायमचा गेला. कोंबडं आगीत जित्त भाजल्यागत त्याची गज झाली. आजूबाजूला पाहिलं. आमच्या चौघाशिवाय कोणीच नव्हतं. आम्हा सामने येईल दरदरून घाम पोटला. काय करावं काय बी सुचना. घामाघूम झालो. आलो चौघही पालावर. तोंडातनं शब्द निघाना. माय बाप बायका पोरं समदे पालावर वाट बघत होते. साऱ्यांना दम टाकत मी असं झालं म्हणून सांगितलं. मायना आता समदे पहिल्यांदा जेवण करू म्हणायली, पण मी नको म्हणलं. गावाच्या हातामध्ये गवसलं तर गाव समद्यांचं जीव घेईन. जीव हे ते समद हे असं म्हणत बापानं पाल उपडणंच सुरू केलं. तसं समदे लागलो आपापले पालं जमा करायला. अर्ध्या तासात सगळी बांधाबून झाली. फांजा फेकल्या गावाच्या दिशेनं. नाल्याच्या दुसऱ्या दिशेनं चालायला लागलो समदे गुपचूप गुपचूप. 2 तास सारखं चालत होतो पायाला भिंगरी बांधून. दूरवर नजरपुढं किनवटचे लाईट दिसायला लागले. जीवाच्या भीतीनं बापासकट समदे रस्ता कापू लागलो. पोचलो किनवटच्या रेल्वे स्टेशनावर. नंदीग्रामले तासभर वेळ होता. बापानं मागं फिरून नजर टाकली. गाव झोपलं होतं. तिथंच साऱ्याने आटोपली जेवणं. आता कुठं थोडा जीवाला थोडं बरं वाटायला लागलं. काढलं जनरलचं तिकीट मुंबईचं. आली पॅसेंजर. चढलो समदे बारा जनरलच्या डब्यात. गाडी धाड करत एक गाव टाकत वेगानं पुढं धावायला लागली. एक आठवण मागं पडू लागली. नियती आम्हाला आता पोटा पाण्याच्या दिशेने घेऊन चालली होती. रातभर पॅसेंजर गावं कापत मुंबईकडं धावत होती. गाडीच्या चाकागत आम्हा समद्यांच्या मनात एकसारखे विचार फिरत होते. सकाळ झाली. आलं दादर. माणसांची किड्या मुंग्यासारखी गर्दी गाडीतनं उतरली. आम्ही समदे उतरलो. आलो स्टेशनच्या बाहेर. नजरेसमोर लांबवर रस्ता पसरला होता. चालू लागलो समदे सामान घेऊन झोपडपट्टीच्या शोधात. अखेर जागा भेटली. सामान लावलं. बाजूला चहाचं दुकान होतं. सगळे गेलो दुकानात चहा प्यायला. बाजूला वर्तमानपत्र पडलं होतं. घेतलं हातात. नजर फिरवली वरच्या पानावर. सारखनीच्या शिवारात पारद्यांकडनं ठेकेदाराची हत्या. बाबाऊ, मी तर थंडगारच झालो. सगळ्यांना आता येतो निघा म्हणलो. घेतलं बिराड समदेनी पाठीव. निघालो समोर पायाला भिंगरी बांधून. मी पुढं, समदे मागं आणि नजरे पुढं नियतीचा लांबवर पसरलेला अथांग रस्ता गाठायचा होता. आता कुठं जायचं या विचारानं डोकं बधीर झालं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अनंता सूर लिखित कथा नियती. ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा.
ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. BAच्या अभ्यासक्रमाला असलेली ही कथा तुम्हाला आवडणार याची मलाही खात्री आहे. त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.